पण आता या लोकसभेसाठी तुमची स्ट्रॅटेजी काय आहे त्या विचारण्याचं कारण म्हणजे समजा उमेश पाटील ठाकरे गटात गेले तर दुसरं नाव म्हणजे तुम्ही म्हणाले भाजपाचा केडर, तर तो पण भाजपचा केडर किंवा काही नेते नाराज आता करण पवार पण तिकडे जाण्याची शक्यता आहे किंवा तिकडून त्यांना तिकडे मिळण्याची शक्यता आहे, चर्चा सुरू आहे असं बोललं जात आहे. तर ह्या सगळ्या आता इंटरनलच तुम्हाला फाईट जास्त करावी लागणार आहे, तर हे तुम्ही कसं काय निभावून घेणार, स्ट्रॅटेजी काय तुमची? भारतीय जनता पार्टीचं जे केडर आहे, आता माझे जे सगळे पदाधिकारी आहे अगदी मंडलापासून जे काही तालुके आमचे ह्या लोकसभेशी जोडले गेलेले आहे, तिथलं जे भारतीय जनता पार्टीचं केडर ते खरोखर आजही एकनिष्ठ आहे. जसं मी एकनिष्ठतेने काम केलं तसे तेही वर्षानुवर्ष एकनिष्ठतेने काम करतायत. त्यामुळे ते केडरला कुठेही धक्का लागेल असं मला वाटत नाही, कारण शेवटी आम्ही नेहमी राष्ट्रप्रथम नंतर पार्टी नंतर स्वतः ह्या विचारावर ह्या तत्वावर जगलेले लोक आहोत आणि त्या तत्वाला एकनिष्ठतेने मला असं वाटतं हे सगळं केडर सोबत राहील याच्यावर मला पूर्णपणे विश्वास आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.